माझं नाव नितीन नामदेव गायकवाड. डोंबिवली पश्चिम येथे राहतो. माझ्या स्वतःच्या मालकीच्या जागेमध्ये ज्याचं प्रॉपर्टी कार्ड आमच्या नावे आहे. आमच्या वडिलोपार्जित जागेमध्ये मी 2015 साली राहण्यासाठी घर बांधलेलं आहे. मी आणि माझे भाऊ त्या जागेमध्ये मी राहतो. तळमजल्याला मी राहतो. पहिल्या महिन्याला माझे भाऊ राहतात. आम्ही जेव्हा घर बांधलं तेव्हा आम्हाला आम्ही विचारणा केली तेव्हा कळलं की 150 चौरस मीटर घराच्या बांधण्यासाठी कोणतीही महापालिकेची परवानगी लगेच घ्यावी लागत नाही. तुम्ही घर बांधल्यानंतर देखील ते रेग्युलाइज करता येतं. आम्ही घर बांधल्यानंतर एक ताई आमच्या विरुद्ध महापालिकेच्या ऑफिसच्या बाहेर उपोषणाला बसलेली आहे. उपोषणाला बसलीचा नैतिक अधिकार त्याबद्दल आमचा वाद नाही. पण हल्ली जी ती माहिती आमच्याबद्दल देते ती चुकीची माहिती देते. त्याबद्दल मी तुम्हाला स्पष्टीकरण देण्यासाठी आलेलो आहे. माझ्याकडे सर्व या गोष्टीचे पुरावे आहेत. जागेचा टायटल म्हणजे 7/12 किंवा प्रॉपर्टी कार्ड हे आमच्या नावाचं आहे. आणि ही महिलाचे वडील आमच्याकडे 1984 साली भाडेकरू म्हणून होते, मिरजकर नावाने, मणिराव मिरजकर, प्रभाकर मणिराव मिरजकर. कालांतराने ती बिल्डिंग जुनी झाल्यानंतर ती धोकादायक ठरवली गेली. महापालिकेने आम्हाला नोटीस दिल्या आणि ती बिल्डिंग खाली करायला लावली. खाली लावल्यानंतर हे लोक सुरक्षित स्थळी राहायला गेले, दुसरीकडे राहायला गेले. आणि त्यांनी मग काय केलं की आम्ही त्यांना म्हटलं तुमचं डिपॉझिट घेऊन टाका. काही लोकांनी डिपॉझिट घेतलं आमच्याकडनं, पण काही लोक मुद्दाम अडीबाजी केली की नाही आमचं डिपॉझिट जर 15,000 असेल तर आम्हाला 3 लाख रुपये द्या. तर मी म्हटलं 3 लाख कसं देणार, तुमचं डिपॉझिटची खोली आहे, अर्ध भाडे कट होते, अर्ध भाडे तुम्ही देताय. त्यांनी मग आमच्या विरुद्ध कट करून 22 लोक भाडेकरू आमच्या विरुद्ध कोर्टात गेले. ज्यांनी सिव्हिल सूट फाईल केला, स्पेशल सिव्हिल सूट, आणि तो कल्याण कोर्टात चालला. ज्याचा निकाल 1996 साली लागला, ज्यात तो सूट डिसमिस झाला. त्यामुळे हे लोक काहीच करू शकले नाही त्या आमच्या विरुद्ध. म्हणून आम्ही 10-12 वर्ष वाट बघितली की कोणी काय करत नाही. त्यानुसार आम्ही आमच्या गरजेनुसार राहण्यासाठी घर बांधलेलं. मला 3 मुलं आहेत, या माझ्या भावाला 2 मुलं आहेत. आम्ही 5 भाऊ एकत्र राहतो. आता वेगळे झालो, आमची गरज वाढली म्हणून आम्ही आता घर बांधली प्रत्येकाला. आणि त्यावेळेस कोणी आलं नाही, आम्हाला विचारलं नाही. आम्ही सगळ्यांची विचारणा केली, ते म्हणाले काय नाही तसं काय नाही. आणि आता नंतर ही बाई करते निव्वळ आम्हाला ही खोटी माहिती देत असल्यामुळे आम्हाला तुमच्या समोर यावं लागलं. लिहिली आहे मी 24/12/2025 ला मी मुख्यालयामध्ये माझे पेपर प्रस्ताव मांडलेला आहे. त्यानुसार त्याच्यावरती काम चालू आहे. माझ्या जागेचा TLR झालेला आहे, माझ्या जागेचा DP रिमार्क झालेला आहे. दोन्ही गोष्टी झालेल्या आहेत. आणि तसं पत्र मी संचालक यांच्याकडनं घेतलेलं देखील आहे. मी ते वॉर्ड ऑफिसला देखील दिलेलं आहे. तरी देखील ते वारंवार मला म्हणतात की तुम्ही लगेचच्या लगेच परवानगी घेऊन या. कारण TPचं पण एक प्रोसिजर आहे, त्याप्रमाणे कामं होतं. लगेच एका दिवसात परवानगी मिळत नाही. मी त्यांना वारंवार समजावून सांगतो, तरी देखील ते मला म्हणतात की जर तुम्ही नाही आणलं. माझी मागणी आहे की ही बाई जी आहे खोटी माहिती दिलेली आहे आणि आमच्या विरुद्ध आम्हाला मानसिक त्रास खूप झालेला आहे.